नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हाला सगळ्यांना मनापासून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया, इथे अर्णव ईश्वरी दोघेजण पूजेसाठी आलेले असतात. ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते. सात्विकाचे दागिने घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती तेज आलेलं असतं. तेव्हा इथे मामा म्हणतात की ईश्वरी, तू अगदी सात्विका ताईसारखी दिसतेस. तुला बघितल्यानंतर ताईची आठवण आली. तेव्हा इथे अंजलीसुद्धा तेच म्हणते, हो ग ईश्वरी, तुला बघितल्यानंतर आईची आठवण आली. खूप सुंदर दिसतेस तू. मामा म्हणतात, तुझ्या चेहऱ्यावरती तिच्यासारखंच तेज आले. तुझ्याकडे बघत बसावंसं वाटतंय. सगळेजण इथे ईश्वरीच्या दिसण्याचं कौतुकच करतात. तेव्हा अंजली म्हणते, बरं चला आता पूजेला सुरुवात करूया. तेव्हा इथे पूजेला सुरुवात करायच्या आधी मामा म्हणत असतात, अरे अर्णव, लग्न झाल्यापासून पूजा वगैरे करायला लागलायस, नाहीतर तुझा तर याआधी विश्वासच नव्हता ना या सर्व गोष्टींवरती. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मामा, या सगळ्या प्रथा आहेत ना, म्हणून पूजा वगैरे करायला लागते, म्हणून मी करतोय. बरं चल आता पूजा करूया का? मामा म्हणतात, हो हो करूया. तेवढ्यातच इथे अंजली म्हणते, ईश्वरी, तू एक काम कर, चिंटूच्या उजव्या बाजूला जा. तेव्हा इथे ईश्वरी उजव्या बाजूला येणार. तेवढ्यातच अर्णवच्या हातावरती उजव्या बाजूने एक हात आलेला असतो. तो हात असतो लावण्याचा. तेव्हा सगळेजण लावण्याकडे बघतात. तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, आज AR बरोबर पूजा मी करणार. तेव्हा इथे ईश्वरी बघा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतच राहते. तिला असं वाटतं की हे काय आता लावण्याचं नवीन नाटक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या म्हणत असते की AR बरोबर पूजा मी करणार. तेव्हा अंजली म्हणते, अगं लावण्या, तुला माहिती नाही आहे का, ही पूजा कपलने करायची असते, नवरा बायकोने करायची असते. आणि आता ईश्वरी आणि चिंटूचं लग्न झालं आहे, ते दोघे कपल आहेत, ते दोघे जण आरती करणार, तो अधिकार ईश्वरीचा आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तुला कळत नाही आहे का लावण्या, ईश्वरी माझी बायको आहे, आमचं लग्न झालं आहे, मग पूजेचा अधिकार तिला आहे ना. मग हे काय चाललंय तुझं? आणि अर्णव लावण्याचा हात आता तिने त्याच्या हाताला लावलेला असतो, तो बाजूला करतो आणि म्हणतो, प्लीज लावण्या, असं काही करू नकोस. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सगळे आता लावण्याला बोलत असतात. तेव्हा आजी पटकन म्हणते, एक मिनिट, इथे चिंटूवरती आणि घरावरती कुठलंही संकट येऊ नये म्हणून मी लावण्याला इथे चिंटूबरोबर पूजा करण्यासाठी बोलावले. म्हणजे जे काही संकट असेल, जे काही विघ्न असेल ते दूर होईल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, पण आजी, मी सुद्धा ही पूजा मनापासूनच करणार होते ना. कारण आजी म्हणते की लावण्या ही पूजा मनापासून करेल, म्हणजे या घरावरती संकट येणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, पण आजी, मी सुद्धा मनापासूनच ही पूजा करणार होते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, हो अगं, पण तुझ्यामुळे या घरावरती संकट येण्याचं कुठे थांबतंय. पहिल्यांदा इथे आता अर्णवचा हात भाजला, नंतर आपल्या कंपनीचा कंटेनर दरीमध्ये कोसळला. काही ना काहीतरी या घरामध्ये सतत घडतंच आहे ना, तू आल्यापासून संकटावर संकट आहेच. म्हणून आम्ही लावण्याला इथे बोलावले. लावण्या अर्णव बरोबर त्याच्या आजूबाजूला असेल तर निदान घरावरती आणि त्याच्यावरती येणारं संकट हे तरी बाजूला निघून जाईल. म्हणून आम्ही लावण्याला इथे बोलावले, कळलं का? अगं, जबरदस्तीने घरात घुसलेल्या सुनबाई, तुमच्यामुळे अर्णववरती संकट येते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, एक मिनिट प्लीज, तुम्ही सगळेजण या गोष्टीवरती आता बोलणं बंद करा. तेव्हा आजी म्हणते, का बोलणं बंद करा? तुमच्या दोघांच्या पत्रिका जुळत नाही आहेत म्हणूनच संकट येत आहेत ना घरावरती. तेव्हा अर्णव म्हणतो, माझा या पत्रिकेवरती, जन्मपत्रिकेवरती अजिबात विश्वास नाही आहे माझा विश्वास. आणि मी सिंदूरमुळे या घरावरती आणि कंपनीवरती कुठलं संकट येते हे पुन्हा बोललं जाऊ नये. मी सिंदूरमुळे काही घडत नाही आहे. प्लीज तुम्ही सगळेजण आधी हे मनातून काढून टाका. मी सिंदूर माझी बायको आहे आणि माझ्याबरोबर पूजा करण्याचा हक्क फक्त तिला आहे, कळलं लावण्या? तेव्हा प्लीज तू माझ्यापासून लांब हो. आणि इथे तुला देवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल ना, तू नक्कीच घे, पण कुणाचाही इन्सल्ट न करता प्लीज. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव चिडलेला असतो. अर्णव सगळ्यांना बडबड करतो
की इथे मी सिंदूरला बोलणं बंद करा की तिच्यामुळे संकट येत आहेत, तिच्यामुळे माझ्यावरती संकट येतं आहे, असं काही होत नाही आहे. आणि पुन्हा या घरामध्ये जर तिला ब्लेम केलं ना तर मी खपून घेणार नाही, तिला कुणीही काही बोलायचं नाही आहे, असं इथे अर्णवने आता सगळ्यांच्या समोर स्पष्ट केलेलं असतं. इथे वल्लरीलासुद्धा गप्प केलेलं असतं. त्यानंतर अंजली म्हणते, जा ईश्वरी, अर्णवच्या उजव्या बाजूला जा. तेव्हा इथे अर्णव जेव्हा सगळ्यांवरती रागवतो तेव्हा सगळेजण आता गप्प बसतात. तेव्हा ईश्वरी अर्णवच्या हाताला हात लावते आणि दोघेजण एकत्र देवी आईची आरती करतात. तेव्हा मामाला अंजलीला खूपच जास्त आनंद होतो जेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण मनापासून इथे देवी आईची पूजा करतात. आणि इथे अर्णवला सुद्धा तेच हवं असतं. अर्णवला असं वाटत असतं की तुम्ही विनाकारण एखाद्या व्यक्तीला इथे ब्लेम करू नका, कारण या सगळ्यामध्ये ईश्वरीची काहीच चूक नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नमू सुप्रियाला शिकवत असते की ऑर्डर आलेल्या कशा चेक करायच्या, त्याच्यानंतरला बिल कसं त्यांनी दिलेलं आपण बघायचं, त्यांना उरलेले पैसे कसे पे करायचे, हे सगळं आता ती शिकवत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो एक माणूस येतो आणि त्याने येताना बॉक्स परत आणलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणत असते, अहो दादा, असं काय करताय तुम्ही, तुम्हीच ऑर्डर घेऊन गेला होतात ना, मग ऑर्डर का तुम्ही परत घेऊन आलात. तेव्हा ते दादा म्हणतात, हे बघा मॅडम, त्या सरांनी ऑर्डर कॅन्सल केली आणि म्हणाले की आम्हाला ही ऑर्डर नको आहे म्हणून. तेव्हा नमू म्हणते, काय, पण असं का केलं त्यांनी. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, बघतेस ना नमू, याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. आता आपण हे क्लाउड किचन का सुरू केलं होतं, बाबांची औषधं आणता यावी, घर खर्च निघावा म्हणूनच सुरू केलं होतं ना. तर इथे तर आता या ऑर्डर अशा परत यायला लागल्या, तर जे पैसे आपण ऑर्डरसाठी खर्च करतोय हे सगळे पदार्थ बनवण्यासाठी, तो खर्चही फुकट जाईल आणि त्या उलट आपल्याला घरामध्ये खर्च करण्यासाठी, यांच्या गोळ्या औषधं घेण्यासाठी काही पैसेच मिळणार नाही आहेत. काय करायचं आता सांग बरं तू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नम्रता म्हणत असते, हो ना गाई, आता काय करायचं मला पण कळत नाही आहे. आता या पैशातूनच आपण बाबांच्या गोळ्या औषधं घेणार होतो ना गं, आता कुठून आणायचे पैसे. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू, नमू, आता ह्या सिच्युएशनमध्ये जर इशू असते तर तिने काय केलं असतं गं. तेव्हा नमू म्हणते, ती तिच्या गणूबाप्पांकडे धावत गेली असती आणि तिने त्यांच्याकडे सगळं काही सोडून दिलं असतं. तेव्हा सुप्रिया म्हणते, चल आपणही जाऊया आणि गणूबाप्पावरती सगळं काही सोडूया, ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. आणि तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, गणूबाप्पा, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा, इतकी परीक्षा बघू नका, आता परीक्षा देण्यासाठी सुद्धा आमच्याकडे काही उरलेलं नाही आहे, असं सुप्रिया म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता रागाने कपाट उघडत असते, त्याच्यावरती कपडे टाकत असते, कपाट उघडत असते, बंद करत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, हे बघ, लावण्य इथे पूजेला आली होती, ती आता गेली आहे आणि तसंही तिला इथे पूजेला बोलावलं होतं आजीने, त्याच्यामुळे तू प्लीज कबटवरती राग काढू नकोस, ती इथे आली म्हणून इन्सिक्युअर होऊ नकोस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय, लावण्य मॅडम इथे आल्या म्हणून मी इन्सिक्युअर होईन. मी असं काही करत नाही आहे, मी काय इन्सिक्युअर होऊ, पण मला त्यांचा राग आलेलाच नाही आहे. मला कुणाचा राग आलाय ना तर तो तुमचा राग आलाय, तुमचा, कळतंय का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, का, आता मी काय केलं जानबुचके. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे बघा, लावण्य मॅडमला तुमच्याबरोबर लग्न करायचं होतं, तुम्ही त्यांच्याबरोबर लग्नसुद्धा करणार होतात, पण इथे ऐन मुमेंटला तुम्ही माझ्याबरोबर लग्न केलं आणि त्यांच्याबरोबरचं लग्न तुम्ही मोडलं, तुम्ही. पण आता लावण्य मॅडमला काय वाटतंय माहिती आहे का, हे सगळं मी केलं, माझ्यामुळे त्यांचं लग्न मोडलं आणि माझ्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न केलं, हे सगळं जे काही घडतंय हे माझ्यामुळे घडतंय असा लावण्य मॅडमचा गैरसमज झाला आहे आणि म्हणूनच त्या आता मला चुकीचं समजतायत, माझा रागराग करतायत, घरामध्ये सगळ्यांनाच माझा राग येतोय. म्हणजे करते धरते तुम्ही, कर्म तुमचे, पण भोगायला कुणाला लागतंय, मला भोगावं लागतंय, मला सगळ्यांचा राग सहन करावा लागतोय, कळतंय का तुम्हाला हे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मला तुमचा राग येतोय, फक्त तुमचा. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे बघ, मी तसं मुद्दामून काही केलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, मला माहिती आहे हे सगळं तुम्ही मला त्रास देण्यासाठी करताय. एवढंच जर होतं ना, लावण्य मॅडमला जर तुमच्याशी लग्न करायचं होतं तर करायचंच ना तिच्याबरोबर लग्न, आणायचं या घरातली सून म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, हे बघ मी सिंदूर, माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा दुसरी कोणीही घेऊ शकणार नाही आहे, हे मी तुला आधीही सांगितलं आणि आत्ताही सांगतोय. माझ्या आयुष्यामध्ये तुझी जागा फक्त तुझीच असणार आहे, बाकी कुणाचीही नाही.
तेव्हा इथे आता अर्णव हे सगळं मनापासून बोलत असतो, पण ईश्वरीला आता त्याचं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे. ईश्वरी लगेचच अर्णवला म्हणते, हात सोडा माझा आणि पुन्हा मला हात लावायचा नाही या, आत्ताच सांगते मी तुम्हाला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला खूपच जास्त राग येत असतो तिच्या बोलण्याचा, पण तरीसुद्धा इथे तो शांतपणे तिचं सगळं सहन करत असतो. त्यानंतर तो का रागाने इथे बुक फेकतो, म्हणून ती रागाने इथे ग्लास आपटते. तेव्हा अर्णव घाबरतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी अर्णवला म्हणते, राग मलाही येतो, कळलं तुम्हाला. तेव्हा इथे आता दरवाजा नॉक होतो. दरवाजा नॉक झाल्यानंतर ईश्वरी लगेचच घाईघाईने ते ग्लास जे तिने पाडलेलं असतं ते उचलून ठेवते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं, इतकी घाबरतेस का, आणि जर भीती वाटते तुला तर असं वागायचंच का. तेव्हा ईश्वरी म्हणते, गप्प बसा, मला सगळ्यांना तमाशा दाखवायचा नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश घरी आलेला असतो. आकाश आल्यानंतर मामा म्हणतात, काय रे आकाश, काही कळलं का, म्हणजे तो अपघात कसा झाला, आपला कंटेनर दरीत कसा कोसळला, काही कळलं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही बाबा, अजून काही कळलेलं नाही आहे, पण इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, पोलीस तपास करतायत. तेव्हा इथे मामा म्हणतात, पण आकाश, एक गोष्ट जरा आश्चर्यचकित करणारीच आहे ना, म्हणजे तो कंटेनर दरीमध्ये कोसळत असतानाच बरोबर आपल्या ड्रायव्हरने बाहेर उडी मारली. म्हणजे याचा अर्थ ड्रायव्हरला माहीत होतं की कंटेनर दरीमध्ये कोसळणार आहे, आणि तेवढ्यातच त्याने इथे उडी मारली आणि स्वतःचा जीव मात्र वाचवला, फक्त कंटेनर दरीमध्ये कोसळलं. बरोबर ना. तुला असं नाही वाटत का, हे कुणीतरी मुद्दामून घडून आणलंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो बाबा, मलाही तसंच वाटतंय. तेव्हा इथे मामा म्हणतात, बरं ठीक आहे, तू फ्रेश हो, जेवून घे आणि आराम कर, थकला असशील ना. तेव्हा इथे आकाश आता निघून जातो. मामांना असं वाटत असतं की हे सगळं कुणीतरी मुद्दामून घडून आणलंय, म्हणजे बरोबर त्याच वेळेला ड्रायव्हरने बाहेर उडी मारणं आणि ते कंटेनर दरीमध्ये कोसळणं, याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं आता मामांना वाटत असतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, अर्णवच्या रूममध्ये आता अंजली आलेली असते. अंजली आल्यानंतर अर्णव म्हणतो, काय गं ताई, काय झालं, काय हवं होतं का. तेव्हा अंजली म्हणते, अरे हे मी तुम्हाला इथे विचारायला आली आहे की काय झालं म्हणून, काय चाललं आहे तुमच्या दोघांचं, तुम्ही दोघेजणं भांडताय का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही नाही ताई, अगं आम्ही कशाला भांडू दोघंजणं, आम्ही भांडत नाही, आम्ही बोलत होतो. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, अरे असं काय करताय तुम्ही, बाहेरपर्यंत आवाज येत होता माहिती आहे का तुम्हाला, म्हणून मी बघायला आले इथे, आणि ग्लास पडल्यासारखा सुद्धा आवाज आला जोरात, भांड्याचा आवाज. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही ताई, भांड्यांचा आवाज आला ना, ते ग्लास चुकून खाली पडलं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, पण ग्लास चुकून खाली पडलं तर ग्लास तिथे टेबलवरच आहे की. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ते पडलं होतं, मी आता उचलून ठेवलं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ताई, आम्ही भांडत नाही अगं. तेव्हा अंजली म्हणत असते, हे बघ चिंटू, मी तुला सांगितलंय, ईश्वरीबरोबर भांडू नकोस, तिला समजून घे. अरे ते आपल्या घरामध्ये नवीन आहे ना, तिला रुळायला वेळ लागेल, तू तिला समजून घे ना, कशाला उगाच वाद घालताय. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ताई, मी नाही भांडत तिच्याबरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी हिला आठवत असतं कशा पद्धतीने तिचा अपमान केलेला असतो अर्णवने. अर्णव तिला म्हणालेला असतो की मामी प्लीज गप्प बस, आणि इथे ईश्वरीवरती नको नको ते आरोप करू नकोस. तेच आता इथे वल्लरीला आठवत असतं. तेव्हा ती इथे विचारत असतानाच मामा तिथे येतात. मामा येतात आणि इथे वल्लरीला म्हणत असतात, काय वल्लरी, इथे आता लावण्याचं सारखं सारखं घरी येणं हा काही निव्वळ योगायोग नाही आहे, कळलं ना. ती इथे स्वतःच्या मर्जीने येते असं मला नाही वाटत. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, का असं का वाटतंय तुम्हाला. तेव्हा इथे मामा म्हणतात की मला तर असं वाटतं की तिला इथे तूच बोलावलं असशील, ती इथे येण्यामागे तुझा हात आहे, तूच तिला आमंत्रण दिलं असशील असं वाटतंय, नाही का. हे बघ, तू जे काही करण्याचा प्रयत्न करतेस ना वल्लरी, ते मला कळत नाही असं नाही या. त्या लावण्याला इथे सारखं सारखं बोलावणं बंद कर. बघितलंस ना आज अर्णव काय म्हणाला. तेव्हा वल्लरी म्हणत असते, हे बघा, मी इथे लावण्याला जरी बोलावलं असेल ना, तरीसुद्धा का बोलावलं हे कळत नाही आहे का तुम्हाला. अर्णवचा हात भाजला, कंटेनर खाली कोसळलं, या सगळ्याला ती ईश्वरी जबाबदार आहे. ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे ना, घरावरती फक्त आणि फक्त संकटं येत आहेत. मग जर इथे लावण्या अर्णवच्या आजूबाजूला असेल तर त्याच्यावरती कुठलंही संकट येणार नाही असं वाटतं मला. मी फक्त अर्णवच्या भल्याचा विचार करते, कळतंय तुम्हाला.
तेव्हा प्रेक्षकांनो मामा म्हणत असतात, अगं वल्लरी, बास कर गं, बास कर तुझी ही नाटकं. अगं तुला इथे त्या मुलांची किती काळजी आहे हे माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती आहे सांग बरं तू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणत असते, हे बघा प्लीज तुम्ही वाद घालू नका. आधीच मला खूप टेन्शन आहे माझ्या डोक्याला. यांचं टेन्शन आहे. हे आदिवासी भागामध्ये गेलेत, ते अजून परत आले नाही आहेत. ह्या वेळेला खूप दिवस झाले ते घरापासून लांब आहेत. फोनसुद्धा लागत नाही आहे, माझं बोलणं होत नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तरी प्लीज भांडू नका. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो, नाही ताई, आम्ही नाही भांडत. अगं तिला ॲसिडिटी झाली होती ना, ॲसिडिटी झाली होती म्हणून मी तिला म्हणालो की चिडचिड होते तर औषध घे. ती घेत नव्हती म्हणून फक्त आमचं बोलणं सुरू होतं, बाकी काही नाही. तेव्हा अंजली म्हणते, अगं ईश्वरी, तो म्हणतोय तर औषध घे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो घेते ना, औषध घेते. तेव्हा इथे अंजली म्हणते, चिंटू, अरे उद्या तू बघशील का प्रयत्न करून यांच्याबरोबर काही बोलणं होतं आहे का, कधीपर्यंत परत येत आहेत ते जरा विचारशील का. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ताई, आता फोन करावाच लागेल, तू नको काळजी करू. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अंजली ताई, नका टेन्शन घेऊ, जिजू लवकरच परत येतील. हो की नाही, त्यांनासुद्धा तुमची आठवण येतच असेल ना. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव तिच्या तोंडाकडे बघतच राहतो. त्याचबरोबर इथे आता मामा म्हणत असतात, वल्लरी, अगं तू काय करण्याचा प्रयत्न केला होतास माहिती आहे ना तुला. तू इथे अर्णव आणि अंजलीची काळजी घेतलीस का. तर इथे सात्विकाताईचे सगळे दागिने तुला मिळाले तेव्हा तू त्यांची काळजी घेतलीस. तीसुद्धा कशा पद्धतीने घेतलीस हे तुला पण माहिती आहे. आता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे सगळ्यात मोठा हात जर कुणाचा आहे तर तुझाच आहे ना. तर इथे प्रेक्षकांनो आता सात्विकाने थोबाड फोडलेलं असतं वल्लरीचं. कारण का, तर तिने चोरी केलेली असते म्हणून. चोरी केलेली असते म्हणून सात्विकाने वल्लरीचं थोबाड फोडलेलं असतं. तो राग इथे तिने मनामध्ये ठेवलेला असतो आणि म्हणूनच तिने आता सात्विकाचा संसार उद्ध्वस्त व्हावा म्हणून तिच्या नवऱ्यावरती इथे खोटा आळ घेतलेला असतो. म्हणजे सुप्रिया त्या वेळेला आलेली असते नोकरीसाठी. सुप्रिया नोकरीसाठी आलेली असते आणि इथे ती आता सरांना म्हणजे अर्णवच्या वडिलांना भेटायला आलेली असते फक्त कामानिमित्त. पण इथे आता अर्णवच्या वडिलांना गुंगीचं औषध दिलेलं असतं, ते म्हणजे वल्लरीने एका वेटरच्या हातून. आणि ते प्यायल्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येत असतो, त्यांची तब्येत बिघडत असते आणि म्हणून फक्त इथे सुप्रिया आधार देत असते एवढंच. पण त्याचा इथे बाऊ करून इथे आता त्या सगळ्याचा इथे इश्यू करून इथे आता भांडण लावून दिलेलं असतं वल्लरीने. अर्णवच्या वडिलांची बदनामी झालेली असते आणि त्याचबरोबर इथे सात्विकाचा विश्वास तुटलेला असतो. मीडियामध्ये बातमी पसरलेली असते, त्याच्यामुळे इथे अर्णवचे जे वडील आहेत त्यांची खूपच जास्त बदनामी होते वल्लरीच्या कारस्थानामुळे आणि विनाकारण त्याच्यामध्ये भरटली जाते, ती म्हणजे सुप्रिया. सुप्रियाची काही चूक नसताना तिलासुद्धा बदनामीचा सामना करावा लागतो, तो फक्त आणि फक्त वल्लरीमुळे. हे सगळं काही जे काही घडलं आहे ते वल्लरीमुळे घडलेलं आहे. अर्णवचे आईवडील एकमेकांपासून दूर झाले, सात्विकाने आत्महत्या केली, इथे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ते वल्लरीमुळे आणि आता साळसूतपणाचा आव आणत असते अर्णव समोर. त्यानंतर प्रेक्षकांनो हे सगळं मामांना माहिती आहे. मामा म्हणतात की 17 वर्षापूर्वी जे काही तू घडून आणलं होतंस ते जर पुन्हा घडवलंस ना, म्हणजे इथे ईश्वरीला घरातून बाहेर काढण्यासाठी जर तू लावण्याला या घरामध्ये आणत असशील आणि जर इथे तू त्या दोघांमध्ये भांडण लावून दिलंस तर मात्र त्याची किंमत तुला भोगावी लागेल. तेव्हा वल्लरी म्हणते, काय तुम्ही करू शकणार आहात का असं. तेव्हा मामा म्हणतात, बोलून नाही तर तुला करूनच दाखवेन. जर तुझ्यामुळे माझ्या इथे अर्णव आणि ईश्वरीचा संसार उद्ध्वस्त झाला तर तुला त्याची किंमत भोगावी लागेल म्हणजे लागेलच, कळलं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली गेलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, वा वा, काय खोटं बोलला तो, खोटं बोलण्यामध्ये पटाईत आहात एकदम. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, एक मिनिट, माझ्या बहिणीसाठी तिचं टेन्शन कमी करण्यासाठी मी कितीही खोटं बोलू शकतो, कळलं ना तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट, हात नका पकडू माझा आणि माझ्यापासून ना लांब राहायचं, हात वगैरे पकडायची गरज नाही आहे तुम्हाला, कळलं का. तेव्हा इथे ईश्वरीला आता राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता राकेशच्या मागे माणसं लागलेली असतात. राकेश पळत असतो तेव्हा त्याला धावत पळत असताना इथे आता अर्णवचा जो माणूस आहे पाटील, त्याने बघितलेलं असतं, पाटीलने बघितलेलं असतं. तेव्हा पाटील इथे फोन करतो आणि अर्णवला ही बातमी सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो
इथे आता ईश्वरीच्या हातून आरतीचं ताट पडतं तेव्हा वल्लरी म्हणत असते, वा, म्हणजे इथे आरती सुरू करण्याच्या आधीच आरतीचं ताट खाली पडलं, म्हणजे आता अजून एक अपशकुन होणार नाही का? तेवढ्यातच इथे वल्लरी ईश्वरीला बोलत असताना सुप्रिया तिथे येते. सुप्रिया म्हणते, ईशू. तेव्हा सुप्रियाचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच वल्लरी घाबरते आणि तिथून पळ काढते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव मामांना म्हणत असतो की काही झालं तरीसुद्धा इथे तो राकेश आपल्या हाती लागलाच पाहिजे, कारण त्याचं आता भेटणं महत्त्वाचं आहे, असं इथे अर्णव मामांना सांगत असतो.